मंगळवेढा स्टेट बँकेचं एटीएम मशीन फोडून तब्बल 8.25 लाखांची रोकड लंपास करण्यात आली। गॅस कटरच्या साहाय्यानं हे एटीएम रिकामं करण्यात आलं। मंगळवेढा शहराच्या पश्चिम भागातील शनिवार पेठेमध्ये पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्यानं फोडून 7,72,000ची रोकड लंपास केली। दरम्यान गस्त घालणारी पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचली। पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला, पण अंधाराचा फायदा घेत दरोडेखोर पसार झाले। शहरवासीय झोपेत असताना शहरात खळबळ उडाली। सध्या चोरीच्या घटनेचं प्रमाण वाढल्यानं पोलिसांसमोर चोरटे शोधण्याचं आव्हान आहे। पहाटेच्या सुमारास शनिवार पेठेतील एटीएम सेंटर दरोडेखोरांच्या निशाण्यावर आलं। एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड ताब्यात घेतली असतानाच पोलिसांचं गस्ती पथक त्याचवेळी तिथून जात असताना त्यांना एटीएम सेंटर जवळ संशयास्पद हालचाली दिसल्या। पोलिसांची गाडी जवळ येताच दरोडेखोरांची त्यांच्याकडे असलेल्या 4 चाकी वाहनातून एटीएम मधील रोख रक्कम घेऊन या दरोडेखोरांनी पळ काढला। गस्ती पथकातील पोलिसांनी दरोडेखोरांच्या वाहनाचा पाठलाग केला, परंतु भरधाव वेगाने ते निघून गेले। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। चौकशीमधून ही रक्कम 7,72,000 रुपये असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी या घटनेचा गांभीर्यानं तपास सुरू केला। शहरावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।